तर ही नऊवारी साडी शिवलेली आहे मी. सहावारी साडीपासून लहान मुलीची नऊवारी साडी तयार केलेली आहे. हा शाही मस्तानी साडीचा पॅटर्न आहे. हा पदर आहे आणि पदर असा वरती घेतल्यानंतर असा लुक दिसतोय पहा. तर ह्या मिऱ्या वगैरे करून झालेल्या आहे. साडीला इस्त्री करून झालेली आहे आणि साडीच्या मिऱ्यांना टिचिंग पण केले. तर पहा पुढं. हाय, नमस्कार. नेता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि हे पहा, हे आहे आपली पिको फॉलची मशीन. पाहिली. आणि ही आहे कपडे शिवायची मशीन. दोन्ही मशीनला मोटर बसवलेली आहे. आणि हे पहा, मी आता हे जे कपडे आहेत एवढे आज शिवलेले आहेत. आणि ही एक साडी शिवलेली आहे. त्या दिवशी अर्धी राहिली होती शिवायची, तर ती आज पूर्ण केली. तर हे पहा, अशा पद्धतीने लहान मुलीची साडी आहे. तर 10 वर्षाची पोरगी असेल ही. 10 वर्षाच्या मुलीची साडी आहे. सहावारी साडी होती तिच्या आईची आणि त्या सहावारी साडीपासून मी ही शाही मस्तानी नऊवारी साडी तयार केलेली आहे. तर हे पहा, हा आहे पाठीमागचा भाग. हा पाठीमागचा काष्टा आणि हा पदराचा भाग आहे पहा. हा डबल काष्टा आहे आणि पुढून ह्या अशा लेयर दिसतात. तर खूप सुंदर दिसते साडी घातल्यानंतर लहान मुलींना. तर शाळेमध्ये कार्यक्रम वगैरे असतात ना, तर कार्यक्रमाला वगैरे पण खूप छान दिसतात साड्या. काही घरी पण आपले काही कार्यक्रम असतील किंवा काही सण असतील तर त्या सणांना घालण्यासाठी पण खूप सुंदर साड्या दिसतात ह्या. तर हे जे पॅटर्न आहे आता तिच्या मम्मीचं आहे साडी. तर ही साडी आता खूप त्यांनी वापरली असेल सणावारांना वगैरे. तर मग त्या साड्या पण आता आपल्याला वापरावं वाटत नाही ना, तर त्या साड्यांचा असा यूज पण होतो. तर साडी खूप सुंदर आहे, पण त्यांनी भरपूर वेळा घातलेली आहे. मग आता त्यांनी नवीन साड्या घेतलेल्या असतील. आपण नवीन साड्या आपण नेहमीच घेत राहतो. तर मग ज्या पहिल्या खूप वेळा वापरलेल्या साड्या आहेत किंवा त्याची फॅशन गेली समजा, तर अशा साड्यांचा काहीतरी सदुपयोग करण्यासाठी मग आपल्या घरातील लहान मुलींना किंवा मोठ्या मुलींना वन पीस, फ्रॉकी, ड्रेस, पंजाबी ड्रेस किंवा अशा नऊवारी साड्या आपण शिवू शकतो. तर हा कलर पण खूप छान आहे. हिरवा आणि लाल कलरची कॉम्बिनेशन आहे. हे पहा, तर खूप सुंदर दिसतोय हा कलर साडीचा. साडी घातल्यानंतर पण खूप सुंदर दिसते. तर अशा सहावारी साडीपासून नऊवारी साडी लहान मुलांच्या सुंदर शिवून होतात, तयार होतात. एका साडीपासून एकच साडी तयार होते. तर ही पूर्ण साडी मला शिवण्यासाठी लागलेली आहे. याच्यामधला ब्लाऊज जो आहे तो त्यांनी अगोदर शिवलेलाच आहे, त्यामुळे याच्यावरती ब्लाऊज शिवलेला नाही आहे. एका साडीपासून एकच नऊवारी साडी मी शिवलेली आहे. तर तुम्हाला पण कुणाला जर नऊवारी साडी शिवून घ्यायची असेल तर मी माझा नंबर देईन स्क्रीनवरती तुम्हाला. तुमच्या तिथं म्हणजे जवळपास जर कुणी नऊवारी साडी शिवणारं नसेल आणि तुम्हाला जर हौस असेल आपल्या मुलींच्यासाठी शिवून घ्यायची, तर आणि तुम्हाला जर तिथं जवळपास कुणी शिवणारं नसेल तर मी स्क्रीनवरती नंबर देते. तुम्ही मला नंबरवरती फोन करून व्हॉट्सअपला विचारू शकता. तर मी किती शिलाई घेतली ह्या साडीची ते पण तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला पत्ता पण देईन. तुम्ही माझ्याकडे तो साडी पाठवून शिवून पण घेऊ शकता. शिवून मी साडी पुन्हा तुम्हाला पोस्टाने रिटर्न पण पाठवू शकते. तर अशी एक सुविधा मी तुम्हाला देते. तर पहा, जर कुणाला इच्छा असेल, जवळपास कुणी शिवणारं नसेल तर अशा पद्धतीने मी साड्या शिवते. मोठ्या लेडीजच्या साड्यांसाठी 9 वार 10 वार साड्या अशा लागतात आणि छोट्या मुलींसाठी सहावारी साडीमध्ये साडी होऊन जाते. तर अशा पद्धतीने मी साडी शिवलेली आहे. ती तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगा. तर आतापर्यंत मी भरपूर साड्या शिवलेल्या आहेत. भरपूर म्हणजे भरपूर अगदी 8-8, 9-9, 10-10 हजार रुपयाच्या साड्या नवऱ्यांच्या शिवलेल्या आहेत मी. तर हे पहा, ही अशी साडी शिवलेली आहे. छान वाटते का? तर चला बाय. कमेंटमध्ये मला सांगा साडी कशी वाटली तुम्हाला ते. बाय. तुम्ही पण असे नवीन नवीन स्किल शिकून घरगुती व्यवसाय करू शकता किंवा चांगला पण व्यवसाय करू शकता. ब्युटीक पण टाकू शकता. पण ज्यांना सुविधा नाही आहे ब्युटीकमध्ये जाण्यासाठी किंवा घरचं काम पाहून करायची इच्छा आहे त्यांनी घरी बसून पण करू शकतात. आता मी 30 वर्ष झालेले आहे मशीनचं काम करते, शिलाईचं काम. आणि इथल्या एरियामध्ये माझं भरपूर नाव झालेलं पण आहे आणि मला मणक्याचा पण त्रास चालू झालेला आहे आता. तरी पण मी पार बसायचं नाही म्हणून मला आता ती आवड आहे आणि स्किल पण आहे माझ्यामध्ये ना. तर मग
पूर्ण काम बंद केलं की मला ते चांगलं पण नाही वाटत. मी काही दिवस बंद पण करून पाहिलं होतं, पण जास्त दिवस नाही करू शकले मी, कारण पूर्ण म्हणजे पूर्ण नाही बंद केलं, थोडं थोडं करत होते. कमी घ्यायची कपडे शिवायला, पण थोडं थोडं करत राहिले. आता पण जास्त लोड घेत नाही, कमीच घेते, पण करत राहते. केलं ना की असं एखादा पॅटर्न शिवला, कलर कॉम्बिनेशन छान असं शिवण्यामध्ये छान जर आलं असेल तर मला खूप आवडतं. आणि मस्त वाटतं मग. आपण एखादी कला जोपासतो किंवा आपण एखादं छान काम करतो आणि समोरच्या व्यक्तीला पण ते आपलं काम आवडतं आणि आपल्याला पण स्वतःला ते काम जर आवडलं तर तो आनंद काहीतरी वेगळाच असतो स्वतःच्या स्वनिर्मितीचा. त्याच्यामुळं मला हे काम खूप आवडतं, मी मनापासून करते आणि मला ह्या कामापासून भरपूर यश पण मिळालेलं आहे, प्रगती पण झालेली आहे माझी. तर चला, खूप बोलले मी आता. बाय, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.